मी याच्यामध्ये तालुक्यांचा देखील समावेश करतोय। आपला तालुक्याचं नाही होईपर्यंत थांबायचं आणि उद्याच्या 21 तारखेला या भागांमध्ये काय पराक्रम घडणार आहे ते देखील पाहायचे। सगळ्यात महत्त्वाची डिटेल म्हणजे ही आहे की विदर्भाच्या जवळपास मी वरती मार्क केलेल्या भागांमध्ये म्हणजे नांदेड पासून हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा ते वर्धा पासून ते चक्क बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पाऊस अनेकांना होत जाणार आहे। कारण की उद्या सुद्धा आजच्या रात्रीच ही कंडिशन होणार आहे 20 जुलैला मध्यरात्री सुद्धा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे कितीही आपटू द्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये माझी दुष्काळाबाबत जी भूमिका आहे ती स्पष्टच आहे। 1972 सारखा यंदा दुष्काळ नाहीये आणि त्याबद्दल सुद्धा या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्या गोष्टीवरती आज मोकळं बोलणार आहोत ते म्हणजे धरण क्षेत्र, नदी नाल्यांच्या पाण्याचा प्रश्न, जे जायकवाडी असेल, इकडे खाली येलदरी असेल, आणखीन खडकवासल्यासह अनेक धरणांचा जो काही प्रश्न आहे त्या सुद्धा बाबतीत आपण आज बोलणार आहोत। ठीक आहे, तर सध्या पाऊस हा तेल्हारा उत्तर भागामध्ये आभाळ येऊन पोहोचलंय, तिथे देखील पावसाची प्रक्रिया वाढणार आहे आणि नक्कीच होणार आहे। नाही झालं तर मला कमेंटमध्ये सांगा या भागांची नावं। सर्व दूर आज नाहीये, सर्वत्र ह्या भागामध्ये पाऊस होणार सुद्धा आहे, पण तो कमी पडेल, रिमझिम, तर काही ठिकाणी चांगला। ही तेल्हाराची, जळगाव, जामोदची आजच्या रात्रीची भूमिका आहे। दर्यापूर, अमरावती जिल्ह्याचा चांदूर बाजार, आर्वी परिसर, तळेगाव, दाभाडे हा देखील भाग आहे। त्यानंतर धामणगाव रेल्वे हा पुलगाव एरिया, सेंद्री, फळगाव, बाभळगावला मगाशी पण झालाय, इथे देखील पडणार आहे पुन्हा सुद्धा। देवळी, वर्धा, नेरी, गोटी, वटखेडा, मी बारीक सारीक गावं सुद्धा व्हिडिओमध्ये घेणार आहे कारण की मी सकाळी सांगितले पूर्ण बारकाईने हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते। हा 20 जुलैचा व्हिडिओ आहे 2026। हिंगणघाट, एनोरा, आर्वी ते अंबोडा, रायगाव, सिंधी ते कळंब, पारडी परिसर, बोरगाव पट्टा म्हणजे हा विदर्भातला भाग आहे जो वर्ध्यामध्ये मोडतोय। यवतमाळचा उत्तरेकडील भाग, यवतमाळ सुद्धा रात्री रिमझिम ते दमदार पाऊस होईल। घटंजी एरिया, पांढरकवडा हा परिसर देखील आज बऱ्याच ठिकाणी रिमझिम पाऊस असणार आहे मध्यरात्री आणि उद्याची कंडिशन। हे जे तुम्ही ऐकताय हे आज रात्री बऱ्याच जणांना हलका ते मध्यम, पण उद्याच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे 21 जुलैच्या संध्याकाळपर्यंत हे इथे घडणार आहे। मी जिथे घडणार नाही या तालुक्यांची आणि जिल्ह्यांची नावं घेणार नाहीये कारण की आज जी डिटेल आपण बारकाईने देतोय ती पूर्णपणे पणाला लावून देण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, त्यानंतर वाशिम जिल्ह्याच्या मानोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी आज दुपारी 3:30च्या पुढे पाऊस झालाय, काही ठिकाणी वाढणार सुद्धा आहे। त्यानंतर वाशिम, मालेगाव सुद्धा आज आहे, सारथी परिसर, करळूर परिसर, त्याचबरोबर खंडाळा परिसर जिल्हा देखील भाग आज आहे। कारंजलाडमध्ये देखील आज अनेक ठिकाणी पाऊस असणार आहे। मूर्तिजापूर आज 20 जुलै संध्याकाळी आणि 21 जुलै संध्याकाळी। जयडी ठोंबरे सरांची कमेंट आली की तुळजापूरला देखील पाऊस चालू आहे। आता एक लक्षात घ्या, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये मराठवाड्यात हा कमी पावसाचा राहिलाय आणि दरवर्षी उलटं व्हायचंय। पश्चिम महाराष्ट्र हा खूप कमी राहायचा आहे, जे आता सध्या चालू आहे याच्यापेक्षाही बिकट जास्त परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात आली। असं नाही की तिथे खूप पाऊस आहे, पण त्या तुलनेने तिथे गेल्या वर्षी तुलनेने तिथे बरं चाललेलं आहे, जे मराठवाड्याच्या बाबतीत खूप कमी आहे। तर अजूनही बोलूयात, मेकर पट्ट्याला मध्यरात्रीपर्यंत पाऊस हा वाढणार आहे आणि परतूरपर्यंत तर घनसावंगीच्या अनेक भागांमध्ये रात्री झडी सारखी प्रणाली विकसित होऊ शकते, म्हणजे रिमझिम, दमदार अशा सगळ्या भागांचा इथे समावेश आहे। आता ठोक भाग म्हणजे जिथे पाऊस ऍक्च्युअल झडीसारखा अनेक भागांना, याच्यामध्ये काही गावं सुटले तर सुटू शकतात, पण बऱ्याच ठिकाणी ही झडीची प्रणाली अजूनही विकसित होणार आहे। तर त्या तालुके आपण बघूयात, आंबड, परतूरला सध्या काही ठिकाणी बारीक शितुडे चालू आहेत, कमेंट करा तुमच्या भागात ती प्रणाली आहे। त्यानंतर परतूर भागाबरोबरच इथे किनवट, नांदेडकडचा परिसर, परळी वैजनाथच्या सोनपेठमध्ये निकोटा नावाचं गाव आहे। 2 तासापूर्वी तिथे नदी नाल्यांना पाणी गेलंय। अनेक जण विचारतात तुमच्या नदी नाल्यांचं पाणी कुठे, तर आहेच। दुसरी महत्वाची गोष्ट, याच भागामध्ये जवळपास पुढच्या 24 तासापर्यंत म्हणजे उद्याच्या संध्याकाळपर्यंत इथे पाणी वाढणार आहे। आज तुम्हाला वरी एक नकाशा दिलाय मार्क करून हिरव्या कलर मध्ये, जास्त पाऊस असणार आहे उद्या, कारण की बंगालच्या उपसागरातला कमी दाब हा आता चांगलाच विदर्भाकडे सरकलाय। त्याच्यामुळे पूर्व मराठवाड्याचा आणि विदर्भाचा बराच फायदा ह्या 24 तासात होऊन जाईल। कमीत कमी यामध्ये
21 जुलैच्या संध्याकाळपर्यंत हे भाग जे करप्त आहेत त्यांना तिथे दिलासा मिळेल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हे मराठवाड्यापुरतं आणि विदर्भापुरतं हे सर्वदूर सारखं राहील. याच्यामध्ये जवळपास नांदेडचा, परभणीचा, जवळपास त्याच बीडच्या पण भागाचा, गेवराई पट्ट्याचा आणि अंबड घनसावंगीसह परतूर मंठ्यापर्यंतचा म्हणजे जालन्याचा भाग आणि विदर्भाच्या एकंदरीत सर्व जिल्ह्याचा समावेश याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे. आवर्षणग्रस्त आणि पर्जन्य छायेच्या भागात जे काही भाग आलेत, ज्यामध्ये गोदा पट्टा, ज्यामध्ये लातूर परिसर आणि छत्रपती संभाजीनगर बरोबरच भोकरदन, जाफराबाद मधले काही बरेचसे भाग आणि याच्यात पलीकडे जाऊन पाहिलं तर खानदेशचे भाग, हे पर्जन्य छायेमधल्या एरियाला आभाळ पूर्ण येते, वाऱ्यानं ते टिकत नाहीये आणि ते न टिकलेल्या वातावरणामध्ये बारीक केसावाणी धारा किंवा पाऊस तिथे पडतोय. परिस्थिती गंभीर आहे हे अनेकांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते. पण हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाठवत असाल, त्या गंभीर भागांची नावं, तालुका आणि जिल्हा आपल्या शेताच्या फोटोसोबत मला पाठवून द्या. कुठल्या भागात कशी परिस्थिती आहे, आपण त्या भागामध्ये त्या गावाची डिटेल्स, तालुक्याची डिटेल्स काढण्यासाठी आपण आता वेळ देत जाऊयात. म्हणजे ऍक्च्युअल त्यांना तारीख तरी कळेल, निव्वळ ह्या तारखेच्या आशेवरती राहणार नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक जण म्हणतात अमुक झालं, तमुक झालं, तमुक झालं. बातम्या कुठेही पहा, ज्यांना पटत नसेल तर पाहू नका, कुठेही पहा, पण अटॅक यायची वेळ त्या बातम्यामध्ये तुम्हालाच येईल. दिलासाचा विषय असा आहे की हे जे वारं आहे, ह्या वाऱ्याचा जोर जो आहे हा जवळपास अजूनही 12 ते 15 दिवस महाराष्ट्रामध्ये कायम आहे. फक्त ह्या लो प्रेशरमुळे पूर्व विदर्भामध्ये, पूर्व मराठवाड्यामध्ये काही दिवसासाठी तो वातावरण, हे वारे आहेत दुपारनंतर का म्हणा, संध्याकाळ का म्हणा, हे कमी राहतील. त्यामुळे हे डेव्हलपमेंट नक्की आहे. पण वाऱ्याचा विषय असा आहे की 1.5 महिना 2 महिने वारे प्रत्येक पावसाळ्यात कायमस्वरूपी राहतात आणि ढगांना त्यांचं डेव्हलपमेंट होऊ देत नाही. विशेषतः सुपर अल्निनोच्या बाबतीत बोलतोय. सुपर अल्निनोची जी काही चिंता आहे, सुपर अल्निनो बाबत अनेकांच्या भूमिका स्पष्ट झाल्यात, पण एकाच्याही बाबत नाहीये की खरंच यंदा 1972 सारखा दुष्काळ आहे. तुम्हाला वाटतंय मी 2 दिवस 3 दिवस हा तारखा देतोय, पण ठीक आहे, तुम्ही जिथपर्यंत आज व्हिडिओ पाहता, ज्या ज्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आज पाहताय, की त्यांनी शिक्कामोर्तब करूनच टाकायचे 1972चा हा यंदा दुष्काळ आहे. कारण की पुढील अध्याय मला माहित आहे, त्या पुढील अध्यायाबाबत आता बोलतोय. मित्रांनो, जोपर्यंत हे वारे असे असतात, ह्या वाऱ्यामध्ये अशाच प्रकारची वातावरणाची प्रणाली ही कायमस्वरूपी चालत राहते. ही दरवर्षीची कंडिशन आहे. धरण क्षेत्र जायकवाडी असेल किंवा इकडे एलदरी असेल किंवा अनेक धरणाचा प्रश्न जो आहे तो रिटर्न मान्सूनच्या काळामध्ये नक्की तो आपल्या भागामध्ये तो निघणार आहे. मी मागच्या मार्च महिन्याच्या 5 मार्चला जो काही रिपोर्ट दिलाय, त्या रिपोर्टमध्ये सांगितलं यंदा 80 ते 90% धरण क्षेत्र हे भरतील आणि ती प्रणाली आपल्या परतीच्या मान्सूनमध्ये असते. ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत वाऱ्यामुळे पाऊस हा दरवर्षी राहत नाहीये आणि गेल्या वर्षीचा जो काळ होता तो सुपर लानिना टाईप म्हणलं तरी चालतंय, या प्रकारे प्रभाव होता. पण 20 दिवसाची बखाड गेल्या वर्षी सुद्धा होती आणि जवळपास पश्चिम महाराष्ट्राची पिकं गेल्या वर्षी पण करपली होती. सुपर अल्निनो आहे ते गंभीरपणे विचारलं जाते. प्रशासनाने सुद्धा याबद्दल सांगायचे, हे जे काही बाष्प बनते, हे लो प्रेशर जे बनतंय, ह्या लो प्रेशरमुळे चांगल्या पद्धतीचा आभाळांची गर्दी ही वाढताना आपल्याला पाहायला मिळते. मग जर दुष्काळी परिस्थिती असेल तर हे ढग सुद्धा पाहायला नसते मिळाले. हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास पुढील वर्षी पुढील वेळेस हा टप्पा देखील मजबूत असणार आहे, जो 25 पासून बनतोय. आता एक जणांची कमेंट घेतोय मी, बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बनत नाही. किती लो प्रेशर बनलेत बंगालच्या उपसागरामध्ये, जाऊन बघ मला बाबा. बंगालच्या उपसागरात सध्या लो प्रेशर चालू आहे. खरं तर आपण एका दगडावरती पाय ठेवा, हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल आणि स्पेशली धरणाच्या बाबतीत आज व्हिडिओ बनेल. आता जाता एवढंच सांगेल की महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासामध्ये विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पावसात पुन्हा वाढ होते. झळी आणि दमदार पावसाची प्रणाली अजूनही वाढणार आहे. जय शिवराय.